हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होतो आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांची उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा काळ मानला गेला आहे. म्हणजे हा महिना भगवान शंकरांना समर्पित आहे आणि आपल्याला श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे. सोमवारचा उपवास करायचा आहे. उपवास सगळ्यांनी करायचा. जर खूपच त्रास होत असेल, वयस्कर मंडळी असणार तर नाही केला तरी चालेल, परंतु जर तुमच्याने सोमवार होत असेल तर नक्कीच करा. आणि या महिन्यात जो नियम पाळायचा आहे तो म्हणजे या महिन्यात मांसाहार करायचा नाही किंवा सोमवारी मांसाहार करायचा नाही. बरेच लोक बाहेर जाऊन करतात, घरात नाही म्हणतात आणि बाहेर करतात. तर प्रत्येक महिलांना ही काळजी घ्यायची आहे की मांसाहार कोणी करू नये या महिन्यात. तर आपल्याला दोष लागतात, या गोष्टी होत असतात. मग आपण सेवा करतो, त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. आणि सगळ्यात प्रभावशाली सेवा भगवान शिवशंकरांची म्हणजे रुद्राभिषेक. अतिशय पवित्र सेवा आहे आणि खूप 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 प्रभावशाली आहे. त्यावर व्हिडिओ येणारच आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे या महिन्यात, श्रावण महिन्यात आपल्याला एक अध्याय आहे, त्याचं पठण करायचं आहे. तो अध्याय अतिशय प्रभावशाली मानला गेला आहे. हा अध्याय जर पठण केला तर जीवनात कुठलं दुःख संकट राहत नाही. जर तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर नक्कीच तुम्ही या अध्यायाचं पठण करणार. तर हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ सर्व महादेवांच्या भक्तांसाठी आहे. तर याबद्दलच मी आज थोडक्यात माहिती देणार आहे तुम्हाला. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर भगवान शिवशंकरांची उपासना जो कोणी करतो त्याच्या आयुष्यात कुठलं दुःख संकट राहत नाही. तशाच पद्धतीने एक अध्याय आहे, त्याचं पठण आपण जर या महिन्यात केलं तर आपल्याला काहीच बघायची गरज नाही, सगळे दुःख संकट दूर होतात. तर हा अध्याय तुम्ही दररोज नित्यनेमाने म्हणजे संपूर्ण श्रावण महिना करू शकता किंवा श्रावण महिन्यातले जेवढे सोमवार येतील तेवढे सोमवार तुम्ही पठण करू शकता किंवा श्रावण महिन्यात जेवढे शनिवार येतील, शनिवारसुद्धा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. शनिवारी सुद्धा तुम्ही याचं पठण करू शकतात. संकल्पयुक्त सुद्धा बरेच जण याचं पठण करतात. म्हणजे एखादा संकल्प करायचा आपली इच्छा असेल किंवा काही दुःख संकट असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण संकल्प करू शकतो. तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी संकल्पयुक्त सेवा कशी करायची ते सुद्धा तुम्हाला म्हणजे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करेल आणि त्यात सांगेल. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अध्याय पठण केल्याने काय होईल तर आपल्या आयुष्यातले दुःख संकट दूर होतील. कर्णीबाधा, नजरबाधा आपल्यावर होत नाही, भूतबाधा आपल्यावर होत नाही, नजर दोष असेल तर तो दूर होतो, आपल्या एखादी मनातली इच्छा असेल ती पूर्ण होते आणि कुठलेही म्हणजे दुःख संकट आपल्यावर येत नाही. किंवा घरात वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तो निघून जातो, घरात नकारात्मकता असेल ती दूर होते, आपल्यामध्ये नकारात्मकता असेल ती दूर होते, आपल्यामधला अहंकार दूर होतो. अशा गोष्टी होत असतात. घरात सुख समृद्धी नांदते आणि भगवान शिवशंकरचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. असा हा अध्याय आहे. शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे त्यातला हा 11वा अध्याय आहे. आता हा अध्याय कशा पद्धतीने पठण करायचा तर हा अध्याय पठण करत असताना तुम्ही सायंकाळी पठण करा, प्रदोष काळात 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही पठण करू शकता. नसेल तुम्हाला वेळ तर सकाळी केला तरी सुद्धा चालेल, पण जास्तीत जास्त प्रयत्न तुम्हाला वेळ असेल तर सायंकाळी प्रदोष काळात. आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांची सेवा आपण प्रदोष काळात करतो. तर प्रदोष म्हणजे हे पण राहिलं माझं सांगायचं, हा अध्याय तुम्ही प्रदोष असतो बघा त्या दिवशी सुद्धा पठण करू शकतात. महिन्याचा प्रदोष येतो त्या दिवशी सुद्धा तुम्ही हे पठण करू शकता. तर याचं पठण करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे. नियम कोणते ते तुम्हाला मी पुढे सांगते. आता हा अध्याय तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये म्हणजे जो आपला शिवलीलामृत ग्रंथ आहे त्यात 15 अध्याय दिलेले आहेत. त्यातला हा सगळ्यात प्रभावशाली शक्तिशाली अध्याय मानला गेला आहे. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिवभजनीय परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाची. अगदी सिंपल भाषेत आहे. जे करत असेल त्यांना माहिती आहे. म्हणजे हा अध्याय पठण करायला मोजून तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागतील, जास्तीत जास्त 10 मिनिटं. तुम्हाला जर हे पाठ नसेल तर, तुमचं पाठांतर नसेल तर तुम्हाला 10 मिनिटं लागतील. असं तुम्ही 5 मिनिटात करू शकता जर तुम्ही पठण करत असाल, नित्यनेमाने सेवा करत असणार तर. तर हा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे. कोणत्या दिवशी करायचं ते मी सांगितलं. संपूर्ण श्रावण महिना पण तुम्ही करू शकता. एखादा दिवस आता महिनाभर तुम्ही करणार, एखादा दिवस महिलांचे पिरियड्स आले, सुतक बिटाळ काही अडचण आली किंवा तुम्हाला कुठे जावं लागलं
तर तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल. परंतु तुम्ही जर बाहेर गावी जाणार असाल तिथे सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त बसून करायचं. कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही म्हणजे बसमध्ये बसले किंवा ऑटोमध्ये बसले किंवा तुम्ही ट्रेनमध्ये बसले तशा पद्धतीने नाही करायचं. बाहेर गावी जाणार म्हणजे तुम्ही लॉजमध्ये वगैरे बसून तिथे करू शकता. पावित्र राखायचं. हे जे म्हणजे पोथी आहे छोटीशी आपल्या मांडीवर ठेवायची, असं खाली कुठेही ठेवायची नाही. एवढंच करायचं आहे. आणि घरी पण तुम्ही करू शकता, माहेरी करू शकता, सासरी करू शकता, कुठेही तुम्ही याचं पठण करू शकता. फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये करायचं नाही बाय. मग त्यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागत असतात. आणि मध्ये अडचण आली तर तो दिवस सोडून द्यायचा आहे तुम्हाला. आणि जसं मी सांगितलं वार, त्या वारीसुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या वारीसुद्धा याचं पठण करू शकता. आता नियम काय तर संपूर्ण श्रावण महिना आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर कांदा लसूण वर्ज्य करा. शक्य असेल तर, नसेल केलं तरी सुद्धा चालेल, नाही करायचं तरी सुद्धा चालेल. आणि ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. नसेल करायचं तर काही हरकत नाही. फक्त एकच नियम पाळायचा, संपूर्ण महिनाभर मांसाहार करायचा नाही, जमिनीवर झोपायचं वगैरे काहीच बंधन नाही. फक्त महादेवांच्या समोर बसायचं, धूपदीप लावायचा आणि याचं पठण करायचं. आणि संपूर्ण श्रावण महिना भगवान महादेवांच्या पिंडीवर अभिषेक नक्की करा. दुधाने करा, पाण्याने करा, परंतु भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक श्रावण महिन्यात व्हायलाच पाहिजे. कमीत कमी मग सोमवारी तरी करा, शनिवारी करा, प्रदोषच्या दिवशी अभिषेक करा. आणि त्याचं जे तीर्थ असतं ते तीर्थ तुम्ही घेऊ शकतात आणि घरातल्यांना सगळ्यांना द्या. म्हणजे ते तीर्थ अमृता समान आहे. त्याच्याने सगळेच रोग आपले दूर होत असतात. आपल्याला या महिन्यात भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची तर कमीत कमी महिलांनी तरी हा अध्याय पठण करा. तुम्ही महिनाभर करून बघा, तुम्हाला काय अनुभव येतात नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. तुम्ही एकट्याने जरी हे पठण केलं तर संपूर्ण फळ त्या घराला मिळणार आहे. तुमच्या संपूर्ण घराला याचं फळ मिळणार, यात काही शंकाच नाही. तर असा हा अध्याय आहे. सगळ्यांनी याचं पठण नक्की करा. आणि व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे बाकीच्यांना सुद्धा याची माहिती होईल, बाकीचे सुद्धा सेवा करतील. म्हणजे जसं आपलं भलं होणार आहे तसं इतरांचं सुद्धा भलं होईल. तर सगळ्यांनी ही सेवा नक्की करा. सेवा करा, सेवेला महत्त्व द्या. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईव्ह फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.